दोन्ही टीम आपला 12 खेळाडू पाठवा प्लीज. येस चिखलेवाडी बसा. टॉस जिंकला टीम चिखलेवाडी. ऑन द टॉस चूज टू बोल फर्स्ट. हे पंचांचा गॉगल चर्चेचा विषय आहे या मॅचमध्ये. हाफ टॅकर चेंडू बॅकफूटला जाऊन अप्पर कट. चांगला फटका. डीप पॉईंट क्षेत्र खाली आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा ओलांडल काय हे बघायचं आहे. येस आता मात्र पंच शहानिशा करत असताना 2 धावा. धावांचा श्रीगणेशा झाला आहे या मॅचमध्ये. प्रथमेश मोरे पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. चांगला टप्पा. चांगलं एसटी रक्षण. पंच शफल वाईड आहे. राजू मोरे गोलंदाजी मार्कवर. आधी केला चांगल्या कटरचा वापर. राजेंद्र मोरे वन ऑफ द बेस्ट लिजंड क्रिकेटर. व्हाईट बॉलचा इशारा. यशांच्या मागे आपण त्यांना पाहतोय. काशीनाथ पवार या प्लीज मुख्य व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. या पंचांनी वेळ घेणं खूप महत्त्वाचं आहे बॉस, कारण ते वेळ घेत आहेत. कदाचित व्हिडिओ कॉल देखील येऊ शकतो. पंचांच्या खिशात मोबाईल देखील आहे. आणि या फुकादम म्हणजे एक क्रिकेट प्रेमी नाही, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. बॅकवर्डला जाऊन चांगला स्क्वेअर कट. चुकी करतोय बॅकवर्ड पॉईंट. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत असताना बॅकअप किती वेगाने गेलाय. काय क्षेत्ररक्षण करत असताना एक्स्ट्रा कव्हरला. एस काशीनाथ पवार साहेब यांचा आपण सन्मान घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून श्री वागजादेवी चषक या स्पर्धेला महत्त्वाचं आणि विशेष सहकार्य लाभलेलं आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेशी आठवण भेट देऊन आपला सन्मानित करत असताना आपण पाहतोय. KP चांगलं सहकार्य आणि असंच प्रेम नेहमी पाटण तालुका क्रिकेटवर आपलं राहावं. व्हाईट बॉल. काशीनाथ पवार साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना या स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. थँक्यू व्हेरी मच. विकेट करायचा प्रयत्न. राजेंद्र मोरे पहा यशांच्या मागे. अगदी टेनिस बॉलचा अंदाज घेणं कुठेतरी कठीण आहे. एक लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी, परंतु हा टेनिस बॉलचा बाउन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे. अनुभव त्यांच्याकडे प्रचंड मोठा. चांगली गोलंदाजी करत असताना प्रथमेश मोरे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर श्रीकांत निवडुंगे आणि नॉन स्ट्राईकला आहेत आबा चव्हाण. या मॅचमध्ये पंचम 5-5 चेंडूंचा एक गोलंदाज टाकू शकतो. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट. श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषा पार. पहिल्या पंचमचा होतोय खेळ समाप्त. येतोय चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. येस शिवाजी द बॉल. सचिन देसाई साहेब यांच्या माध्यमातून जर पंचांना काही थंडा लस्सी, काय हॉट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक काय हवं असेल तर सांगा. एक व्हॉट्सअप मेसेज केला तर लगेच मैदानामध्ये येऊ शकतं. आणि आमचे स्क्वेअर लेग पंच एवढे लांब उभे राहिले 38च्या जवळ. आता अजून मागे जात आहेत. तिथून काय दिसेल त्यांनाच माहीत, परंतु नाही, त्यांची नजर खूप तीक्ष्ण आहे. म्हणजे हे काही पंचांची खासियत असते. 5 चौफेर नजर आहे आमच्या स्क्वेअर लेग पंचांची मुकादम. आणि एवढ्या लांबून नाही, त्यांना लांबून ते स्टेजवरचं देखील बघू शकतात की कुठे काय चाललं आहे. तेवढे त्यांचं टॅलेंट आहे, कौशल्य आहे. ते मोठे खेळाडू होते, एक काळ गाजवला आहे, सध्या देखील खेळत असतात. काल देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे त्यांनी.
ओ हातातून इथे मात्र चेंडू निसटलाय कदाचित. नो बॉल बिमर. नो +1. अभिजित मोरे षटक क्रमांक 2 साठी आलेत. अभिजित मोरे नो +1 या 2 धावा. फ्री हिट आलाय. आता अब्बास चव्हाण यांना संधी आहे. फ्री हिटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. हा देखील नो चेंडू आहे. नो +1 2 धावा. फ्री हिटचा चेंडूवर पुन्हा नो आलाय. म्हणजे आता 2 बिमर आलेत. गोलंदाजी थांबवली जाईल. त्याचबरोबर पाटण तालुका क्रिकेटमधील 40+ एक मास्टर खेळाडू संजय देसाई साहेब यांचं शुभागमन झाले. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आत या. तिथून बाहेर जाऊ नका. RSA गोटिवलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पाटण तालुका क्रिकेटचा चीता 40+ चीता. आणि या मैदानाची एक मजा आहे की गावी आलेल्यासारखं वाटतं. चारी बाजूला झाडं, हिरवीगार आउटफील्ड, उंच उंच झाडं आहेत. टीमची धावसंख्या 15. आणि या झाडाखाली बसून मॅचचा आनंद घेतात काही खेळाडू. पहा तिकडे झाडाखाली बसले आहेत. काही समोरच्या दिशेने, काही स्क्वेअर लेगला आहेत. आणि या मैदानाची मजा ही आहे की तुम्ही कुठेही बसून झाडाच्या सावलीमध्ये आनंद घेऊ शकता. फिल्डिंग करणाऱ्या टीम नेहमी खुश असते कारण आउटफील्ड पूर्ण हिरवीगार आहे. आता बदली गोलंदाज आलेत. गोलंदाजी मार्कवर सुनील मोरे. पहिला चेंडू सुनील मोरे यांचा. चांगला प्रयत्न केला मिड विकेटला. वर्तुळाच्या आतमध्ये. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र धाव खर्च केली अवघी 1. प्रवीण मोरे होते मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये. एक सिंगल प्राप्त होते आबा चव्हाण यांना. श्रीकांत निवडुंगे डावखुरे आताच्या खेळाडूंच्या यादीमध्ये पाटण तालुक्यातील एक मोठं नाव. राजेश कुराडे असतील, नितीन शेलार असतील, प्रशांत भोत्रे असतील आणि श्रीकांत निवडुंगे. म्हणजे एक त्यांची बॅटिंग पाहणं खूप डोळ्यांचं पाळणं फेडणारं असतं. एक नैसर्गिक वरदान त्यांना लाभलेलं असतं. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव. यावर्षी कल्पतरू सायकेवाडी प्रथमतः इकडे नोंद झाल्यानंतर त्यांना देखील यावर स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्रचंड मोठा. कारण आज तालुक्याची स्पर्धा आपण खेळतो आणि या वर्षीपासून तुमच्या जर्सीवर पाटण तालुका क्रिकेटचा लोगो, आपल्या तालुक्याचा लोगो, तो एक वेगळा अभिमान, तो एक वेगळा मान आहे प्रत्येकाचा. बेगेट करण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीप केलाय. अवघी 1 धाव प्राप्त होईल. श्रीकांत निवडुंगे आक्रमण तर करतायत परंतु या मैदानाची भौगोलिक रचनेप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीम कल्पतरू साळकेवाडी. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. 18 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हर आहे तैनात. सूरज चेंडूवर वेगाने येतील. 1 धाव प्राप्त केली जाईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. वेलकम अमोलजी माने साहेब. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. आणि पहा आमचे स्क्वेअर लेग पंच व्यायाम करून घेतात या रन त्या उन्हामध्ये आणि आवश्यक आहे. मुकादम पुढे सचावून खेळायचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे चतुर, चालाक, हुशार लेजंड क्रिकेटर राजेंद्र मोरे यांनी यष्टीचित केले. आबांना पडतावं लागेल. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे राजेंद्र मोरे यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा मात्र ते आपल्या खेळाडूंना कशा प्रकारे फायदा करून देतील हे पाहायचं आहे. कारण तुमच्या टीममध्ये मास्टर खेळाडू असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सिनियर खेळाडूंकडे कधीही दुर्लक्ष करू नका मित्रांनो. कारण त्यांनी क्रिकेटचं 1 दशक खेळलेलं असतं, 2 दशकं खेळलेली असतात आणि या त्यांच्या अनुभवाचा वापर तुम्ही करून घेता यायला पाहिजे. आता आमचे दोन्ही पंच शहानिशा अगदी काय चर्चा करत असताना पाहतायत. पहा बॉस मुकादम आणि आपले पंच भागवतजी बागल अगदी चर्चा करतायत. ब्रँडेड सनग्लासेस आहेत ते साई ऑप्टिक्सने दिलेत त्यांना. तिसऱ्या पंचमसाठी गोलंदाज किरण मोरे. किरण मोरे आलेत गोलंदाजीसाठी.
पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे सदस्य अमोलजी माने, आपलं देखील स्वागत आहे, वेलकम. अमोल दादा माने म्हणजे शिवाजी जाधव बॉस यांचे खूप विश्वासू शिलेदार. काम कोणतंही असू दे आपल्या तालुक्याच्या क्रिकेटचं नेहमी तत्पर आणि नेहमी पुढे राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे अमोलजी माने. किरण मोरे पहिला चेंडू चांगला फिरवलाय. डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी श्रीकांत निवडुंगे यांना जागेवर उभं ठेवलंय. चांगला लेग ब्रेक या डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी. अचूक टप्प्यावर अद्याप गोलंदाजी केले टीम चिखलेवाडीने. फुलटॉस चेंडू ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळला नाही. डीपला आहे, मिड विकेट, एक धाव प्राप्त केली जाईल. श्रीकांत निवडुंगे यांना दुसरी धाव हवी होती, नकार दिलाय सूरज चाळके यांनी. एक धाव मात्र प्राप्त होते. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते. टीमची धावसंख्या 20. चांगला चेंडू फिरवण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. किरण मोरे हा पहा, चांगला चेंडू फिरवलाय, हवेत खेळलाय, डीप मिड विकेट आहे तैनात. जेवढा चांगला चेंडू त्यापेक्षा लाजवाब स्ट्रोक चेंडू, सीमारेषा पार. सूरज चाळके यांच्या बॅटमधून साई ऑप्टिक्स घनसोलीचा षटकार. हा पहा रे तुमच्या स्क्रीनवर ओम साई MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. 26 हा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. डीपला आहे, मिड विकेट, एक धाव प्राप्त केली जाईल. चुकी होते, चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये अपयश आलं पकडण्यामध्ये आणि फेकी देखील खराब आहे. बाय 1 गेट 2 फ्री, 3 धावा. फेकी अशा प्रकारची तुम्ही करू शकत नाही. सूरज मोरे यांनी चुकी केली, 3 धावा आल्यात धावसंख्येमध्ये. 3 धावेने टीमची धावसंख्या 29. बेगी हिट केलाय सूरज चाळके यांचा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि सूरज मोरे इथे चुकी करत नाहीयेत. फलंदाज बाद. सूरज चाळके झेलबाद झालेत. मी कौतुक करेन क्षेत्ररक्षक सूरज मोरे यांचा झेल टिपलाय सूरजने आणि पडतावं लागेल सूरज चाळकेला. 2 सूरज. नेक्स्ट मॅच टीम मारूळ विपक्ष VSS सनबूर. आपण टॉससाठी सज्ज राहा दोन्ही कॅप्टन. शिवाजी आता बॉस इन ॲक्शन असतील. बॉसची बॅटिंग बघायला प्रत्येक खेळाडू तयार आहे आणि खास बॉसची बॅटिंग बघायला 2 आमचे पंच देखील सज्ज आहेत. मुकादम आणि त्यांच्या बरोबरीने भागवतची पागल. अंतिम पंचमसाठी निलेश मोरे यांच्यावर विश्वास दाखवला नवीन फलंदाज. अमोल चाळके आले आहेत नवीन फलंदाज. निलेश मोरे अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. समोर श्रीकांत निवडुंगे. पहिला चेंडू श्रीकांत निवडुंगे यांचा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफर. श्री वाघजाई देवी चषक श्रीकांत निवडुंगे पेटर्न स्ट्रोक षटकार. काय फटका सजवला. श्रीकांत निवडुंगे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. 35 धावा, 35. आणि स्वागत केलं निलेश मोरे यांच्या भव्य षटकाराने. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की डावखुरे हाताचे फलंदाज नेहमी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात, त्याच प्रकारच्या बॅटिंगसाठी ओळखले जातात श्रीकांत निवडुंगे. वन ऑफ द स्टायलिश लेफ्ट हँडर इन पाटण तालुका क्रिकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला वळवला, 1 धाव प्राप्त केली जाईल. चुकी होते क्षेत्ररक्षकाकडून. 2 धावेचा प्रयत्न इथे होईल आणि त्या 2 धावा प्राप्त होतील.
डीप मिड विकेटला चुकी करत असताना सुनील मोरे. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची आहे. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचते. 2 चेंडू अखेर 37 धावा. दबाव आहे आता. दबावासह इथे मात्र पहा व्हाईट बॉलचा इशारा. चांगलं एसटी रक्षण राजेंद्र मोरे यांचं आणि त्यांचा अनुभव इथे मात्र संपूर्णपणे पणाला लावलाय. सोप्पं नसतं डाऊन द लेग साईड चेंडू पकडणं आणि ते देखील कौशल्य करत असताना मास्टर क्रिकेटर आहेत. काय एसटी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बिग हिट इनटू द स्लॉट अँड इट्स आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेटला खणखणीत कमालीचा फटका. श्रीकांत निवडुंगे पेटंट स्ट्रोक षटकार. येस आपण शुभ सन्मान घेऊया. आपल्या संघटनेचे कार्याध्यक्ष सचिनजी देसाई साहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. मी विनंती करेन भास्करजी कुराडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. विकेट करण्याचा अप्रयत्न. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर आहे. फलंदाज होतील बाद. चांगलं एसटी रक्षण राजेंद्र मोरे यांचं पाहायला मिळते. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि ते का म्हटलं जातं हे पहा. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 44. विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य असेल. 1 to go. येस एक चेंडू बाकी आहे. माफ करा. सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावर सचिनजी देसाई साहेब यांचा. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद. बॉल टाकला माझं लक्ष तिकडे विकेट गेला. काय करू. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सतीश चाळके. 1 to go. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न इथे होत असताना अंडरआर्म थ्रो केलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. दोरीच्या प्रयत्नात फलंदाज होतील धाव बाद. टीमची धावसंख्या 45 आणि विजयासाठी टीम चिखलेवाडीला करायचे आहेत 46 धावा. 46 रन्स टू विन. चला टॉससाठी या मारूळ. VSS सनबूर आपण टॉससाठी या. ही लाईनअपची शिस्त आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची. आणि या संपूर्ण टीम विचार केला तर ग्रामपंचायत चिखलेवाडी मैदानाच्या बाहेर येत असताना आणि ही क्रिकेटने आपल्याला ही शिस्त शिकवली आहे. क्रिकेटच्या खेळाने आपल्याला सगळ्यात मोठं काय शिकवलं असेल तर डिसिप्लिन. आणि त्यामुळेच आज प्रत्येक खेळाडू हा सर्वोत्तम जरी क्रिकेटमधून बनला नाही ना तरी तो सर्वोत्तम माणूस बनतो. आणि या क्रिकेटच्या खेळामुळे सगळं काही शक्य असतं. चला प्लीज मारूळ टीम VSS सनबूर टॉससाठी या. कॅप्टन मी विनंती करेन शिवाजी कुराडे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करण्यात यावा. वेलकम परेश जाधव. लक्षात घ्या दोन्ही टीम T20 20 चेंडूंचा एक डाव असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एक गोलंदाज 5 चेंडू टाकू शकतो. टीम कल्पतरू साळकेवाडी लाईनअप. लक्षात घ्या आपले नियम खूप स्ट्रिक्ट आहेत कारण कोणत्याही टीमची लाईनअपची शिस्त जर भंग केली तर पेनल्टी लागली जाते. त्यामुळे त्यांची नोंद घ्या. टॉस जिंकला टीम VSS सनबूर आणि त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय.
पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे सदस्य अमोलदादा माने यांचा देखील सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर घेत आहोत. श्री वागजाई देवी चषक 2025च्या माध्यमातून हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन जयवंतजी कुराडे आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. अमोलदादा माने पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे सदस्य यांचा सन्मान श्री वागजाई देवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होत असताना अमोलदादा आपलं खरंच मनापासून मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सेहेचाळीसचा करायचा आहे. पाटलाख चिखलेवाडी चला प्लीज टीम. कल्पतरू चाळकेवाडी जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. संजय देसाई साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर. तुमचे जिगरी दोस्त तुमची आठवण काढत आहेत. जीवाभावाची माणसं तुमची वाट पाहत आहेत या मुख्य व्यासपीठावर. आणि तुमचा दुसरा जीवाभावाचा मित्र पंचांच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच. आणि जीवाभावाची मैत्री अशीच तुमची राहो आणि तुम्ही तुमच्या मैत्रीची 100 वर्ष पूर्ण करत हीच इच्छा. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत, किरण मोरे आणि फटका हवेत खेळलाय. अगदी तिघांच्या मध्ये चेंडू पडला. सीमारेषा ओलांडेल का? चांगला प्रयत्न, बॅकअप केला आणि ते धावा मात्र प्राप्त झाल्यात. या चेंडूवर 3. ओमकार यादव, किरण मोरे ही जोडी मैदानामध्ये खेळ करत असताना पहिलं षटक घेऊन सूरज चाळके स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते तैनात, त्यासाठी त्यांना उभं केलं होतं. ओमकार यादव यांना पडतावं लागेल. विकेटचं होईल पतन. चांगला झेल अमोल चाळके यांनी टिपलाय. वेलकम वांग व्हॅली महिन टीमचे कॅप्टन विजयजी शेवाळे आपलं देखील स्वागत आहे. संजय देसाई साहेब या पहा, चित्ता आहे. चित्त्याला कुठून पण येऊ शकतो. तो चित्ता या पडद्याच्या मागून पण येऊ शकतो का? उगाच म्हटलं जात नाहीये. इकडे आपल्या पायऱ्या राहिल्या पण चित्त्याला पायऱ्यांची गरज नाही. आणि त्यांचे जिवलग 2 मित्र आतमध्ये आहेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहेत पंच आणि एक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मुकादम. विजय पवार क्रमांक 3 वर दाखल झालेत. विजय पवार. वेलकम डीजे चेतन. डीजे चेतनच्या हातामध्ये बॅट आहे बॉसची. टीमची धावसंख्या धावफलकावर 3-1 पाठलाग करायचा आहे. तब्बल 46 धावांचा विजयासाठी ग्रामपंचायत चिखलेवाडीला. इन ॲट नंबर 3 विजय पवार. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वाईट +1. कदाचित संजय देसाई साहेबांना बघून मुकादम लगेच फिरले तिकडे. 2 अवांतर धावा. आमचे प्रणय महात्रे 81-82 कॅमेरामॅन उलटी टोपी. कॅमेरा बघ चांगले राहिले त्यांचा. 81-82 हॅशटॅगची कॅप बनवून घेतले त्यांनी खास कॅमेरामॅनसाठी. मॅच थोडीशी स्पीडअप करा मित्रांनो, उशीर नका करू, विनंती आहे. लोअर फुलटॉ चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू भोवऱ्यासारखा गोल फिरणार आणि येस तसंच झाले. 1 धाव प्राप्त होते. अगदी त्या गुलाबी कलरच्या पडद्यावर जाऊन क्षेत्ररक्षक आदळलेत. एकापेक्षा जास्त प्राप्त होणार नाही. 1D. विजय पवार यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 6. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4था चेंडू.
फुलटॉस चेंडू फटका फसलाय स्वतःच्या गोलंदाजीवर. सूरज चाळकेंना झेलची संधी, चुकी करणार नाहीत सूरज आणि ते परतावं लागेल. डावखुऱ्याताचे फलंदाज विजय पवार बॅक टू द पेव्हिलियन. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्युसी फुलटॉसला मोठा फटका खेळता आला नाहीये आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर सूरज चाळके यांना पहिली विकेट, दुसरं यश प्राप्त करून देते. प्रवीण मोरे क्रमांक 4 वर दाखल झाले. दिनाट नंबर 4. चा करते पाठलाग ग्रामपंचायत चिखलेवाडी. 6-2 1 to go. ड्राईव्ह केलाय चांगला ऑन ड्राईव्ह. इथे मात्र पाय घसरला आबा यांचा, परंतु पहा बॅकअप आहे. चांगल्या प्रकारे त्यांनी पायाने मात्र चेंडू अडवले. एक सिंगल धाव प्राप्त होते. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. हिरा बेटे शांतारा. सध्या इंस्टाग्राम सोशल मीडियाचा जमाना. किरण मस्कर सरांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. सध्या रील्सच्या माध्यमातून चर्चेमध्ये असलेलं नाव म्हणजे किरण मस्कर सर. चांगल्या रील्स देखील त्यांचे फॉलोअर्स सातत्याने वाढत आहेत. लवकरच त्यांचे फॉलोअर्स ओमसाई MTCच्या जवळ जाऊन पोहोचतील. गोलंदाजी मार्कवर अमोल चाळके. खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑन साईडला वळवलाय चेंडूला, डीपला आहे प्रोटेक्शन, चुकी करतोय. बॅकअप आहे, नुकसान होणार नाहीये. चांगला बॅकअप सूरज चाळके यांचा. क्रिकेटमध्ये तुम्हाला बॅकअप नसेल ना तर बॅकअप करावा लागतो विराज, कळलं. पण हे या गोष्टी होतात क्रिकेटमध्ये. 2 धावा प्राप्त केल्यात. ज्या प्रकारे या फलंदाजी करत असताना प्रवीण मोरे वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चुकी होते. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव. अमोल चाळके वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतायत. विकेट काढण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळू शकलं नाही. डीपला स्क्वेअर लेग आहे. 1 धाव मात्र प्राप्त होईल. एका धावेवर मानावं लागेल समाधान. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. वेलकम वांग व्हॅली महिंद संघाचे कर्णधार दत्तात्रय साळुंके, आपल्या संघटनेचे उपसचिव. खोदून काढण्याचा प्रयत्न झाला, मिस टाइम स्ट्रोक आहे. विकेटची संधी प्राप्त होऊ शकते. नेया सिटीज विकेटचं होईल पतन. किरण मोरे झेलबाद. सूरज मोरे नवीन फलंदाज क्रमांक 5 वर आलेत. 46चा पाठलाग करताय. चिखलेवाडीला इथून भागीदारीची गरज आहे. जर ही मॅच तुम्हाला सोपी करायची असेल ना तर एखादी छोटीशी भागीदारी जर झाली इथून तर मॅच खुली होऊ शकते. यॉर्करचा प्रयत्न, खराब दिशा, नियंत्रण नाहीये. व्हाईट बॉल. अमोल चाळके यांची खराब गोलंदाजी.
एक सिंगल धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. 12 धावा धाव फलकावर अजून 34 करायचे आहेत. कठीण नाही आहेत, सोपं करावं लागेल, बॅटिंग करावी लागेल. बेगिट केलाय, टायमिंग जुळलाय. फलंदाज सूरज मोरेंचा वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. आदरणीय संजयजी देसाई साहेब यांचा आपण शुभ सन्मान घेत आहोत. मी विनंती करेन आयोजन कमिटीच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. वेलकम दत्तादादा. वांग व्हॅली महिंची एक मोठे खेळाडू, कर्णधार आणि आपल्या संघटनेचे उपसचिव. खूप दिवसांचं दर्शन झालं, चांगलं वाटलं. आणि एक चांगले खेळाडू, एक चांगले आयोजक. शॉर्ट पोल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे, कॅपमध्ये चेंडू पडलाय. एक धाव प्राप्त होईल. सूरज चाळके होते डीपला. हेच आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय. संजय देसाई 40+ पाटण तालुका क्रिकेटचा चीता यांचा सन्मान होतोय. धन्यवाद संजय देसाई साहेब. एकोणीस धावा धाव फलकावर, 10 चेंडूंचा झालाय खेळ. येस, आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण सन्मान घेत आहोत. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे उपसचिव दत्तात्रेय साळुंके साहेब यांचा सन्मान आम्ही घेत आहोत. वांग व्हॅली महिन संघाचे कर्णधार, मास्टर माइंड खेळाडू दत्तादादा साळुंके साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावर संपन्न होईल. पहिलाच चेंडू श्रीकांत निवडुगे यांचा डीप स्कोरलेला खेळलाय. प्रयत्न चांगला केला. निश्चितच काही धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. 2 धावा तर वाचवल्यात. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अनिल चाळके. आणि सोपं नसतं एवढं, परंतु ते सोपं केलं जात आहे. आणि धावा टीम ग्रामपंचायत चिखलेवाडीला आता बॅटिंगचं गिअर शिफ्ट करावं लागेल. या मॅचमध्ये पाठलाग करते तब्बल 46 धावांचा. धावा झाल्यात 21. शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 7 चेंडूमध्ये आता 25ची गरज. मॅच रंगतदार होईल हीच अपेक्षा आहे, कारण ग्रामपंचायत चिखलेवाडी एक चांगला संघ आहे जो बॅटर विश्वासाने बॅटिंग करावी लागेल. सूरज मोरे आणि त्यांच्या साथीला आहेत प्रथमेश मोरे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू फिरवलाय. एका डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा नॅचरल लेग कटर पडला. चेंडू सहज गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगल्या कटरचा वापर. डॉट बॉल. 6:25. 1 to go. निर्णायक चेंडू आहे. मोठा फटका हवाय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा देखील चांगला लेग कटर. लेफ्ट आर्म गोलंदाजी ज्या प्रकारे हवी त्यापेक्षा चांगली गोलंदाजी करत असताना श्रीकांत निवडुंगे 5 मध्ये आता करायचे आहेत विजयासाठी 25. चला प्लीज स्पीडअप करा दोन्ही टीम. आम्ही आपलं लक्ष वेधतोय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला नम्र विनंती केली जाते. तुम्ही जर आयोजकांना काय देऊ शकत असाल तर हा तुमचा वेळ द्या. थोडंसं स्पीडअप करा, कारण आपल्या तालुक्याची स्पर्धा आहे, आपली स्पर्धा आहे, समजून खेळा. अजून हा संपूर्ण गट खेळवायचा आहे. त्यानंतर 3 अतिरिक्त सामने, टॉप 4च्या 3 मॅचेस होतील आणि अंधार पडण्याआधी आपल्याला फायनल खेळवायचे. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर विजय चाळके. 5:25. मॅच थोडीशी कठीण झाली. पहिला चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न.
अपील करतोय यष्टीरक्षक, फरक पडणार नाहीये, व्हाईट बॉल. प्रथमेश मोरे यांना धावा कराव्या लागतील आता. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, जमिनीलगत फटका खेळलाय, डीपला आहे प्रोटेक्शन. सूरज चाळके 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 2 पुढे जात असताना 24 धावा. 4 चेंडूमध्ये आता करायचे आहेत 22, 4-22. 3 मोठे फटके हवेत. डाऊन द लेग साइड, खराब चेंडू, व्हाईट बॉल. तर 4 मध्ये करायचे आहेत 21. हे 2 महत्त्वाचे चेंडू असतील. या 2 चेंडूवर जर 2 षटकार आले तर टीम ग्रामपंचायत चिखलेवाडी या मॅचमध्ये राहू शकते. आता षटकार खेळावे लागतील प्रथमेश मोरे यांना, कारण संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तो सार्थ ठरवावा लागेल. हाफ टॅकर चेंडू, गिरकी घेतले, फिरवलाय चेंडूला. या मॅच मध्ये ग्रामपंचायत चिखलेवाडीसाठी येतोय निर्णायक षटकार. 31 धावा धावफलकावर, अजून 15 करायचे आहेत. 3-15. 3 मध्ये आता 15ची गरज आहे. तीन मध्ये आता 15ची गरज. मॅच इज स्टील ऑन, गेम इज ऑन. प्रथमेश मोरे, या मॅच मध्ये तुम्ही हिरो बनवू शकता. सर, या मॅच मध्ये तुम्ही खेळ तसा करावा लागेल. समोर गोलंदाज विजय चाळके, त्यांच्यावर देखील संपूर्ण टीमचा विश्वास आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, डॉट बॉल. सामना आता खुला झाला. विजय चाळके यांनी मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना, षटकानंतर कमबॅक केले. 2-15. शफल होऊन अगदी फाईन लेगला वागेश्वर देवाचं मंदिर आहे तिकडे चेंडूला खेळलाय. 1 धाव प्राप्त होईल. टीम कल्पतरू चाळकेवाडी विजया समीप येऊन पोहोचले. 1 मध्ये 14ची गरज. अरे से कोटिवलीचं मैदान आपण पाहतोय, मस्त मैदान आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, प्रथमेश मोरे यांचा पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. अनिलजी बोमकर यांचं स्वागत केलं जातं या षटकाराने. येतोय टीम ग्रामपंचायत चिखलेवाडीसाठी पराभवातील अंतर कमी करणारा षटकार. अभिनंदन टीम कल्पतरू चाळकेवाडी. हार्ड लक, बॅड लक. टीम ग्रामपंचायत चिखलेवाडी पहिली स्पर्धा खेळत आहे. चुका झाल्या, पराभवातून तुम्हाला शिकावं लागेल, या चुकांचा अभ्यास करावा लागेल आणि या निश्चितच तुम्हाला पुढील हंगामासाठी शुभेच्छा असतील. मी